राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार कोण? बारवी डॅम रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष। राजकीय श्रेयवाद मात्र मतदारांना त्रास। बारवी डॅम रस्त्यावर डागडुजी कधी? रस्त्यांमुळे वाहन चालकांची हेळसांड। बदलापूर शहरातून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। वडवली तलावापासून सुरू होणारा रस्ता बारवी धरणापर्यंत MIDC अंतर्गत येतो। या रस्त्याचं सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे। बारवी डॅमपासून या कामाला सुरुवात करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने रस्त्यांचं काम सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। त्यानंतर कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली। मात्र निवडणुकीवेळी याच रस्त्याच्या भूमिपूजनावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय श्रेयवाद सुद्धा सुरू झाला होता। या कामाचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या। मात्र संपूर्ण पावसाळा पोस्ट व्हायरल करणाऱ्या नेत्यांनी आणि काम घेतलेल्या ठेकेदाराने एकदाही रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष दिलं नाही। रस्त्याच्या कामाचं श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी आणि संबंधित ठेकेदाराने रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत। सध्या एरंजाड ते वालिवलीपर्यंत या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नेहमीच किरकोळ अपघात होत आहेत। तसेच खड्ड्यातल्या मातीवर वाहने घसरून वाहन चालक जखमी झालेत। प्रशासनाने खड्ड्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालकांमधून केली जाते। वडवली तलाव ते बारवी डॅम रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे की काय, असा अहवाल आता वाहन चालक उपस्थित करत आहेत। प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।